सुप्रभात. सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, पाठक, साधक. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अशा अर्थी श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित आत्मबोध ग्रंथातील आत्मतत्वाचे स्मरण अशा प्रकारे आहे. स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सुखम परमहंसगतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यं ब्रह्मनिष्ठभूतसंघा. याचा मराठी अनुवाद पहा. मी ते अखंड ब्रह्म हे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा काशित करियैसे चतुर्थ तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्टानुभूत देहोई ऐशा आत्मतत्व स्मरण नित्य निरंतर प्रसन्न मीराही तिथे परमहंस स्वरूपी हे ध्येय स्वरूप असा अर्थ आहे. आता शंकराचार्य म्हणतात, प्रातस्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम. पहाटे अमृत वेळेला, म्हणजे दिवस सुरू झाला नाही आणि रात्र संपला नाही अशा मधल्या काळामध्ये प्रातस्मरामि हृदि, मी माझ्या हृदयामध्ये स्मरण करतो. संस्फुरद आत्मतत्वम, म्हणजे जे आत्मतत्व संस्फुटित होते, आत्मतत्व स्पंदित होते, त्या आत्मतत्वाचं भल्या पहाटे मी माझ्या हृदयामध्ये स्मरण करतो. ते आत्मतत्व कसं आहे? सच्चित सुखम परमहंस गतिं तुर्यम. सच्चित सुख म्हणजे आनंद, सच्चित आणि सच्चित आनंद. सत म्हणजे जागृती, चित म्हणजे स्वप्नावस्था आणि सुख म्हणजे आनंद म्हणजे गाढ झोप. म्हणजे जागृती, स्वप्न आणि गाढ झोपेमध्ये जे सच्चित सुख किंवा सच्चित आनंद रूप असं आत्मतत्व असतं. त्या आत्मतत्वाला ध्येय म्हणून समजून मी त्या आत्मतत्वाचं सच्चित आनंद रूपी ते ध्येय आहे ते मी माझ्या हृदयामध्ये भल्या पहाटे त्याचं संस्फुरण म्हणजे त्याचं एकत्रित स्पंदन अनुभवतो. मात्र हे जे सच्चित आनंद म्हणजे जागृती, स्वप्न आणि गाढ झोपेतलं सच्चिदानंद रूप आहे ते मूलतः तिहेरी दिसलं तरी ते मूलतः एक म्हणजे तुर्या या स्वरूपाचं आहे. आता काय तुर्या म्हणजे काय? तर जागृती, स्वप्न आणि निद्रा घेणारा माणूस जरी सच्चित आनंदाचा अनुभव आपल्या हृदयामध्ये आत्मतत्व म्हणून घेत असला तरी असा माणूस निवर्तल्यानंतर त्या माणसाच्या संदर्भात जागृती, स्वप्न आणि आनंद किंवा सुख म्हणजे सुषुप्ती, निद्रा, जागृती, स्वप्न, निद्रेतील त्या माणसाचं सच्चित आनंद रूपी आत्मतत्वाचं स्फुरण नाहीसे झालं तरी शरीर गेल्यामुळे या तीन अवस्था गेल्या तरी सुद्धा त्या तीन अवस्थातला जो एकमेव आनंद आहे त्याला संवित म्हणजे सच्चित आनंद. हे तीन आनंद दिसले तरी मुळात तो संवित एकत्वाने हे तीन आनंदाचं ज्ञान म्हणून त्याला संवित म्हणजे एकत्वाने ते आत्मज्ञान आहे. देह पडला तरी सुद्धा आत्मा सच्चित आनंद रूपे जरी दिसला नाही, ज्ञानात आला नाही तरी संवित म्हणून आत्मा त्याचा तो स्वतंत्रपणे शिल्लकच राहतो. म्हणजे हे माणसा, तुझा देह पडला त्या कारणाने तुला सच्चित आनंदाची प्राप्ती, जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीत मिळणाऱ्या सच्चित आनंदाच्या प्राप्तीला तू मुकलास तरी काळजी करू नकोस. देह पडल्यानंतर सुद्धा हा सच्चित आनंद तुर्या रूपाने म्हणजे तू गेलास तरी जो शिल्लक राहतो तो तुर्या आनंद म्हणजे खरा आत्मानंद आहे. म्हणून माणूस गेला तर माणसाच्या जागृती, स्वप्न आणि निद्रा या तीन अवस्था जातात. माणूस गेला तर माणसाचा सच्चित आनंद ह्या तीन अवस्था जातात. म्हणून माणसाच्या या तीन अवस्था गेल्या, माणूस गेला तरी
अवस्थांच्या पलीकडे जो अवस्थातीत आहे तो आत्मा, तो या तिन्ही अवस्था गेल्या, माणूस गेला तरी सुद्धा, तू गेलास तरी सुद्धा जो रह्या तुर्या, दॅट इज आत्मा. तर अशा तीन अवस्थेच्या पलीकडे असणारा तो तुर्यारूप आत्मा, तो आत्मा भल्या पहाटे माझ्या हृदयात मी एकत्वाने सच्चित आनंद रूपाने पाहतो. म्हणजे जागेपणी सत, स्वप्नामध्ये चित आणि गाढ झोपेतील प्राज्ञ स्थिती म्हणजे आनंद स्थिती. तर ह्या तीन स्थिती मी आत्म्याला परमहंस म्हणजे माझं ध्येय मानल्यामुळे तिन्ही स्थिती गेल्यानंतर सुद्धा जो आत्मा राहतो त्याच्या तीन अवस्था मी भल्या पहाटे आत्मचिंतन स्मरण करत असताना माझ्या हृदयामध्ये तो तुर्यारूप आत्मा, सर्व गेल्यानंतर राहणारा आत्मा भल्या पहाटे माझ्या हृदयामध्ये माझ्या चिंतनात सच्चित आनंद या त्याच्या तिहेरी गोष्टींचा एकत्वाने तुर्या म्हणून मला आनंद प्राप्त करून देतो. म्हणून म्हटलेलं आहे भल्या पहाटे माझ्या हृदयामध्ये मी माझ्या ध्येयाचं, परमहंस स्वरूपाचं, आत्म्याचं चिंतन केल्यामुळे भल्या पहाटे मला त्या आत्म्याचं तिहेरी दर्शन, सच्चित आनंद रूपी तिहेरी दर्शन एकत्वाने तुर्या जो आत्मा म्हणून होतो. आता हा जो आत्मा आहे हे सच्चित आनंद आहे. हे कसं दिसतं? यत् स्वप्नजा सुषुप्तमवेति नित्यम, म्हणजे सत म्हणजे जागृती, चित म्हणजे स्वप्न आणि सुख किंवा आनंद म्हणजे सुषुप्त. म्हणजे जागृतीत सत, स्वप्नामध्ये चित आणि गाढ झोपेत आनंद, असं हे जे सच्चित आनंद स्वरूप जागृती, स्वप्न आणि गाढ झोप म्हणजे सुषुप्तीत असतं. हे सच्चिदानंद स्वरूप तीन अवस्थातलं हे सच्चिदानंद स्वरूप मूळ तुर्येचं म्हणजे आत्म्याच आहे. ते मी आत्मचिंतन म्हणजे आत्मा हाच माझा एकत्वाने ध्येय असल्यामुळे तो आत्मा भल्या पहाटे मी त्याचं चिंतन करत असताना सच्चित आनंद म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतील त्या तिन्ही गोष्टी मला एकत्वाने या चिंतनामध्ये माझा परमात्मा जो माझं ध्येय आहे तो मला एका जागी माझ्या हृदयामध्ये त्या तुर्यावस्थेत असलेल्या आत्म्याचं सच्चिदानंद स्वरूप मला एकत्वाने माझ्या ध्यानामध्ये उमटतं. अन्यथा या तीन गोष्टी जागेपणी सत, स्वप्नामध्ये चित आणि गाढ झोपेनंतर उठल्यावर आनंद अशा तिहेरी असतात. त्या मला एकत्वाने माझा आत्मा म्हणजे जो तुर्यारूप आहे तो भल्या पहाटे चिंतन करत असताना तो आत्मा माझं त्याचं हे तिहेरी रूप एकत्वाने तुर्या म्हणून माझ्या हृदयात प्रकट करून दाखवतो. तर असं हे आत्म्याचं सच्चित आनंद रूप एकत्वाने तुर्या म्हणून जिथे दिसतं ते ठिकाण काय आहे? ते ठिकाण ब्रह्मस्थित ठिकाण आहे. ते ब्रह्म आहे, तद्ब्रह्म. तर मी ते ब्रह्म आहे. निष्कलम अहम, कल म्हणजे तुकडा, निष्कल अहम मी तुकड्यातला 36 गुणाने तत्वाने बनलेला भूत संघा म्हणजे 36 तत्वाने बनलेला इंद्रियांचा संघात व 36 तत्वाने बनलेलं एक संघात म्हणजे एकत्वाने बनलेलं 36 तत्वाने एकत्रित झालेलं मी गाठोडं नाही. म्हणजे भूत संघा, भूत म्हणजे इंद्रिय. तर प्रत्येक इंद्रिय प्रत्येक तत्व 36 तत्व हा एक एक छोटा छोटा जीव आहे आणि 36 तत्व एकत्व होऊन जो एक जीव तयार होतो त्याला मानव म्हणतात. तर 36 तत्वांचे गाठोड असलेला संघात म्हणजे एकत्र गाठोड, संघात म्हणजे एकत्र असणे, एकत्र जे असतं त्याला आपण गाठोड म्हणतो. म्हणून 36 तत्वांचं गाठोड असलेला हा देह म्हणजे भूतसंघ म्हणजे भूत याचा अर्थ जीव. 36 तत्व ही 36 जीव आहेत आणि ते 36 तत्व एकत्र आल्याने हा 36 जीवांचा जो संघात म्हणजे गाठोड म्हणतो त्या संघाताला एकत्रितपणे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह असा असलेला शरीरी मानव म्हणतात. तर हा तुकड्यात एकत्र होऊन झालेलं शरीर म्हणजे भूत संघा म्हणजे 36 तत्वांचं गाठोड मी नसून मी निष्कल
ज्याच्यात कोणताही तुकडा नाही, जो अखंड आहे असा आत्माच मी आहे. आणि तो आत्मा मला भल्या पहाटे चिंतन करता करता हृदयामध्ये त्याचं अदरवाईज जागृती, स्वप्न आणि गाढ झोपेत असलेलं तिहेरी रूप, सच्चित आनंद रूप, हे त्याचं 3 अवस्थेतलं रूप, हा आत्मा तुर्या रूपाने भल्या पहाटे त्याचं ध्येय, तोच माझं ध्येय आहे, तोच माझं गंतव्य आहे समजून मी जेव्हा अतिशय तळमळीने त्याला पाहतो, चिंतन करतो, तेव्हा हा आत्मा, तो तुर्या रूप आत्मा मला सच्चित आनंद एकत्वाने भल्या पहाटे दाखवतो. आणि आत्म्याचं एकत्रित रूप सच्चिदानंद स्वरूपी शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूपी शिवोहम, तो पवित्र आत्मा आहे असं मला जाणवतं. आणि त्या कारणाने शंकराचार्य म्हणतात, जरी मी तुम्हाला तुमच्यासारखा 36 तत्वाचं गाठोडं दिसलं तरी मी निष्कल, म्हणजे एक 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 असे 36 तुकडे नसलेला एकमेव आत्मा आहे, परमात्मा आहे, हेच माझं स्वरूप आहे. 36 तत्वाचं गाठोडं हे देहाचं रूप आहे, स्थूल सूक्ष्म देहाचं, स्थूल सूक्ष्म कारण देहाचं रूप आहे. तर मी देह नाही, मी देहामधील जो देहीन, देहाचा जो नियंत आहे, आत्मा आहे, तो आहे. आणि तो आत्मा माझं ध्येय असल्यामुळे तो आत्मा मला भल्या पहाटे त्याचं चिंतन करता करता त्याचं सच्चिद आनंद रूप दाखवतो. आणि परत हेही सांगतो की मी तिहेरी नसून एकत्वाने तुर्या, म्हणजे देह गेल्यानंतर सुद्धा जे राहतं ते सत्तत्व, आत्मतत्व आहे, हे त्याचा मला तो बोध देतो. आता या एकंदर प्रातस्मरामि हृदि संस्कृतात्मतत्व सच्चित सुखम परमहंस गतिं तुरीयम यत् स्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघा. असा या शंकराचार्य ज्या आत्म्याचं स्मरण करतात त्या आत्मश्लोकाचा अर्थ आहे. आता हा मराठी अनुवाद दिल्या, हा मराठी अनुवाद गद्यात सांगितल्यानंतर आता मराठी अनुवाद पद्यात कसा आला ते शांतपणे ध्येय आत्म्यावर, आत्म्याला ध्येय समजून आणि आत्म्यावर लक्ष केंद्रित करून सर्व चैतन्य आपल्या कानात आणून आणि सर्व 36 तत्वांचं एकमेव ध्येय म्हणजे आत्मा आहे लक्षात घेऊन आता हा मराठी अनुवाद आहे का पद्य रूपातला, म्हणजे त्या संस्कृत मराठीकरण तितकंच तुम्हाला भावेल असा विश्वास आहे. ऐका आता. मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण, जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे. आता इथे चतुर्थ म्हटलेले, जागृती स्वप्न निद्राभा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य, चौथं नसतं. 3 अवस्था मिळून एक अवस्था होते, त्याला चतुर्थ मानायची गरज नाही, ती तिनाची एकमेव अवस्था आहे. म्हणून मी ते अखंड ब्रह्म हे माया जनित प्रकृती आवरण, जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत वे होई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. इथे मायाजनित म्हणजे मायेने जन्माला आलेलं, तुकड्या तुकड्याने बनलेलं ते 36 तत्वांचं प्रकृतीचं आवरण म्हणजे कव्हर मी नसून, म्हणजे मायेद्वारे जन्माला आलेलं 36 तत्वाचं प्रकृतीचं आवरण मी नसून त्याच्या आतमध्ये अखंड तळपत असलेला जागृती स्वप्न निद्रानुभव देणारा म्हणजे सच्चित आनंदाचा अनुभव देणारा एकमेवाद्वितीय तुरीय चैतन्य म्हणजे आत्मा तो मी आहे. आणि असा आत्मा गाठणे आणि असं आत्मरूप होऊन राहणे हे माझं ध्येय असल्यामुळे या ध्येयाला परमहंस म्हणतात. त्या ध्येयाचं मी चिंतन करीत असल्यामुळे सच्चिदानंद स्वरूपी आत्मतत्व माझ्या हृदयामध्ये अमृत वेळेला चिंतन करत असताना स्पष्टपणे अनुभूत होतं, मला ते जाणवतं. आणि अशा त्या आत्मतत्वाच्या स्मरण चिंतनात मी नित्य निरंतर असल्यामुळे कायमस्वरूपी आत्म्याशी संलग्न असलेला असा हा मी जीव
जो खऱ्या अर्थाने शिवाशी जीव म्हणून न राहता शिवरूप झालेला आहे तो नेहमीच नित्य निरंतर प्रसन्न मी राही. तो नेहमीच प्रसन्न असतो. कधीच त्याच्या मध्ये अप्रसन्नता येत नाही. कधीच त्याच्यामध्ये दोष निर्माण होत नाही. तो निर्दोषरित्या कायमचा प्रसन्न राहतो. म्हणून परत एकदा ऐका, मी ते अखंड ब्रह्म हे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत देहोई ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतनी नित्य निरंतर प्रसन्न मी राही. संपुटी, संपुट म्हणजे पेटी. हृदय ही पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये आत्मतत्व सच्चिदानंद रूपाने खर तर तिहेरी पद्धतीने एकच म्हणजे तुर्या तुरया सब्या तिरया व तुर्या म्हणजे आत्मा रूपाने ते भल्या पाटे चिंतन केलं असता आपणाला ते आत्मतत्व प्रकर्षाने जाणवते. त्याचा आता अनुभव घ्या. पुढचं काव्य आहे स्वये मृत्युंजय नित्य असे. ऐका, गत कालभूत भविष्य कल्पना व्यर्थ पीडित से मानवाचे मना जाणून हे मर्म वर्म जीवनाचे तरी समागो नित करत से ऐसा वर्तमानीच्या कल कल नसे खळाखळ जीवनी त्याचे मुळी नसे अंतरिक्ष सिद्धीच्या सहजची सारे नित नित अंतरिक्ष सिद्धीच्या सहजची सारे अंतर राखुनी तो नित सदा असे साक्षीत्व अलिप्त दर्शनी श्रवणी खून जाणी ज्ञानी याची ऐसा ज्ञानी अबाधित कालापासूनी सहज कालातीत महाकाल आता त्या तैसा कोणी मारत असे तोये मृत्युंजय नित्य असे. साक्षीत्वात राहणारा ज्ञानी हा स्वतःच मृत्यूवर जे मिळवलेला ज्याला मृत्यूची कधीच भीती वाटत नाही. मृत्यूची भीती न वाटणे म्हणजे मृत्यूचे जे सामर्थ्य आहे लोकांना भिवणं त्या सामर्थ्याला न भिणं. म्हणून मृत्यूची भीती न वाटणं. जो सर्वांना भिवून मारतो रडवून मारतो त्याला न भिणं. त्याच्या तो आला तरी न रडणं त्याला किंमत न देणं हाच एक तऱ्हेने मृत्यूवर मिळवलेला जय आहे. त्यातले कठीण शब्द ऐका. कल कल आपण ज्याला कल म्हणतो म्हणजे कल देखेंगे ते उद्या बघू. कल ऐसा हुआ म्हणजे काल झालं. म्हणून कल 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 हा भूतकाळाशी संबंधित शब्द आहे. तर तो कल म्हणजे भविष्याशी संबंधित आहे. म्हणून कल कल म्हणजे भूत भविष्य भूत भविष्य भूत भविष्य याची चर्चा करणारे लोक काल आणि उद्या किंवा एकत्रित कल कल म्हणजे गोंगाट किंवा कटकट करतात. म्हणजे वर्तमानात जगणारे लोक भूताबद्दल म्हणजे कलाबद्दल आणि भविष्याबद्दल म्हणजे कलाबद्दल म्हणजे भूत भविष्याची चर्चा जेव्हा माणसं वर्तमानात करतात तेव्हा ती चर्चा नसते. तो केवळ कल कल म्हणजे काल आणि उद्या असा निरर्थक आवाज असतो. म्हणून एकत्वाने काल उद्या काल काल उद्या काल उद्या म्हणजे कल 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 करणे म्हणजे विनाकारण कटकट करणे आहे. वर्तमानातली कटकट म्हणजे भूत भविष्याची निरर्थक चर्चा. म्हणून कल कल म्हणजे काल आणि उद्या किंवा कल कल एकत्रित केला. काल आणि उद्याचं वर्तमानात बोलणं म्हणजे तो कलकलाट आहे गोंगाट आहे कटकट आहे असा त्याचा अर्थ आहे. खळाखळ खळ अधिक अखळ. खळ म्हणजे दुष्ट आणि अखळ म्हणजे सुस्त म्हणजे सुस्त आणि दुष्ट याची चर्चा म्हणजे खळाखळ आहे. काल आणि उद्या याची चर्चा म्हणजे कल कल म्हणजे कटकट आहे. तसं सुस्त आणि दुष्ट याची चर्चा म्हणजे सुद्धा खळाखळ
म्हणजे ती एक कटकट आहे. अंतरिक्ष म्हणजे अंतर राखून ती क्षणे पाहणे, काही ठराविक अंतरावरून पाहणे म्हणजे अंतरिक्ष. म्हणून अंतरिक्ष याचा अर्थ अलिप्त भावाने पाहणे, अंतर राखून पाहणे, अवलोकन करणे. म्हणजे आपल्या ज्ञान प्रकाशामध्ये सर्व गोष्टींपासून थोडे अंतर राखून आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याला अवलोकन म्हणजे ज्ञान दृष्टीने साक्षीत्वात पाहणे, याला म्हणतो अंतरिक्ष. अंतरावरून निरीक्षण करणे. आणि महाकाल म्हणजे शिव, म्हणजे मृत्यून यमा सर्व देवांचा देव म्हणजे महाकाल असा जो स्वतः आला, त्याला कोणता काल कोणता यम त्याला भेवणार. असा जो महाकाल असतो तो नेहमीच मृत्यूवर जय मिळवणारा स्वतः शिव म्हणजे मृत्युंजय असतो. तर आता आपण हे वर्तमानात उद्या कालचं बोलतो, ही कटकट आहे. हे जर समजलं तर उद्या आणि कालचं न बोलता आपली जीवनस्तरिता म्हणजे वर्तमानातच आपण सतत पुढे पुढे जात राहू. प्रत्येक क्षण हा आपण आनंदाने जगू आणि प्रत्येक क्षण आपला अंगूर नसताना, अंगूर म्हणजे एखादं द्राक्ष खावं तसं असेल. आणि असा ज्ञानी माणसाला संपूर्ण जीवन जो वर्तमानात जगतो त्याचं संपूर्ण जीवन क्षणभंगूर नसतं तर क्षण अंगूर असतं. त्याचा अर्थ असा आहे, हर क्षण में अंगूर खाए, हर क्षण में अंगूर खाए. असा जो प्रत्येक क्षणी अंगूर खातो, असा जो प्रत्येक क्षणी अंगूर खातो वो कभी कैसा पछतावे. असा जो प्रत्येक क्षणी जीवनात मधुर अंगूर खाऊ शकतो तो कधी आणि कसा काय पश्चात्तापाला पावेल. म्हणून हर क्षण जो अंगूर खावे, हर क्षण जो अंगूर खावे, कभी कैसा वो जीवन में पछतावे. जीवनातल्या प्रत्येक क्षणाला अंगूर द्राक्ष समजून प्रत्येक क्षण वर्तमानात मधुर द्राक्षासारखा जो जगू शकतो असा माणूस आपल्या जीवनात कधी आणि कसा पश्चात्तापाला पात्र होईल. तर त्याचा अर्थ तो कधीच पश्चात्तापाला पात्र होणार नाही. पण पश्चात्ताप म्हणजे पाठून झालेला ताप, केलेल्या गोष्टीच्या नंतर जाणवणारा ताप. तर नेहमीच जो वर्तमानात असतो त्याला भूतकाळाशी संबंध नसतो. भूतकाळ हा गोष्ट म्हणजे भूत असतं आणि भविष्य ही कल्पना असते. ज्याने भूत आणि कल्पना सोडली तो वर्तमानात असतो. आणि वर्तमानामध्ये जो सतत जीवन सरत असतो तो प्रत्येक क्षण एखाद्या द्राक्षासारखा मधुरतेने दाखत असतो. आणि क्षणभंगूर जीवन नसून ते क्षण अंगूर हर क्षणात द्राक्षासारखं गोड जीवन तो जगत असतो. मग ते एकंदरीने 80 वर्षाचा असो, 100 वर्षाचा असो, नाही तर 22 वर्षाचा असो, पण प्रत्येक क्षण तो अत्यंत मधुरतेने जगत असतो. त्याची दृष्टी असते जीवन क्षणभंगूर नाही तर जीवन हर क्षण में नया अंगूर खावे ऐसा उत्तम आहे अशी त्याची भूमिका असते. अंतरिक्ष म्हणजे अंतर राखून पाहणे म्हणजे साक्षीत्व. महाकाल म्हणजे देवांचा देव म्हणजे मृत्यूचाही जिथे धारा लागत नाही, निभाव लागत नाही त्याला महाकाल म्हणतात. असं सर्व जो असतो, असं सर्व जो साधू शकतो तो स्वयं मृत्युंजय नित्य असे तो स्वतःच नेहमीसाठी मृत्यूवर जय मिळवलेला महाकाल असतो. असा या पद्याचा सारांश आहे. आता पद्य परत एकदा शांतपणे ऐका आणि पुढे वळू. गत काल भूत भविष्य कल्पना व्यर्थ पीडित से मानवाचे मना जाणून हे मर्म वर्म जीवनाचे संते समजो नित सरत से ऐसा वर्तमानी त्या कलन से खळाखळ जीवनी त्याचे मुळी नसे अंतरिक्ष सिद्धीच्या सहजती साधे अंतर राखुनी तो नित सदा असे साक्षीत्व अलिप्त दर्शनी श्रवणी इतकून गाणी ज्ञानी याती ऐसा ज्ञानी अबाधित विकालापासूनी सहज कालातीत महाकाल आता त्या कैसा कोणी मारत से स्वयं मृत्युंजय नित्य से. हे पद्य 289
होणार आहे. आता पुढे आत्मरसपान, आत्मरसाचं सेवन प्राशन करणे. पान म्हणजे प्राशन. रसाचं प्राशन करणे म्हणजे आत्मरसपान. जसं आपण उसाचा रस पितो आणि तृप्त होतो, तसा आत्म्याचा रस सुद्धा काढता येतो आणि आपणाला तृप्त होता येतो. त्यासाठी काय करायचं? माणसाने स्वतःला चिंतनाच्या चरकामध्ये, चरक म्हणजे चक्र, ज्याच्यात ऊस पिळून निघतो त्याला उसाचा चरक म्हणतात, तसा आत्मचिंतनाचा चरक म्हणजे ध्यान धारणा. तर ध्यान धारणेमध्ये माणसाने चिंतनाचे चक्र सुरू झाल्यानंतर स्वतःला त्यामध्ये आपल्या हाताने टाकावे. जसा उसाच्या चरकात ऊस घालतात आणि आपल्याच हाताने तो चरक फिरवतात, चक्र फिरवतात आणि उसाचा गोड रस म्हणजे गंधारस मिळतो, तसा माणसाने ध्यानरूपी चक्रामध्ये आपणाला प्रस्थापित करावे. व्यवस्थित सुखासनी बसून माणसाने आपणाला, आपण ध्यान चक्रामध्ये बसलो आहोत आणि आपल्या हाताने म्हणजे आपल्या मेंदूनेच ते ध्यान चक्र आपण फिरवत आहोत असं पाहावं. असं पाहता पाहता त्या ध्यान चक्रामध्ये बसलेला मी आणि त्या मी ती बुद्धी जी ध्यान चक्राला गती देत आहे, अशा वेळेला हा जो मी खुद म्हणजे स्वतः खुद असतो, त्या खुदचा रस निघतो आणि त्याच्यातून खुदचा रस म्हणजे खुदाई बाहेर पडते. जसं उसाच्या रसातून उसाचा रस बाहेर पडतो, तसा खुद मधून खुदाई बाहेर पडते. उसाच्या रसाला जी गोडवी असते त्याच्याही पलीकडे अवर्णनीय गोडवा खुद मधून खुदाई येते तेव्हा असते. म्हणून उसाच्या चरकात ऊस ठेवून चरकाला गती दिल्यानंतर जसा उसाचा रस गोड मिळतो, तसा ध्यान चक्रामध्ये मी म्हणजे खुद प्रस्थापित करावा आणि या मीच्या ज्ञानाने त्या ध्यान चक्राला गती द्यावी, चिंतन चक्राला गती द्यावी. म्हणजे हा जो खुद आहे त्याच्यातून निघणारा खुदाई म्हणजे आत्मरस तो इतका मधुर असतो की ते प्रत्यक्ष केल्याशिवाय समजणार नाही. असा गंधारस जर गोड असेल तर खुदची खुदाई किती मधुर असेल हे आपण आत्मचिंतनाच्या गिरट्यामध्ये, आत्मचिंतनाच्या चरकामध्ये मीला प्रस्थापित करून आणि त्या आत्मचिंतनाला बुद्धीने गती देऊन पाहू शकता, अनुभवू शकता, असा त्याचा अर्थ आहे. तर आत्मरसपान करण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रक्रिया आणि त्याच्यातून काय मिळतं ते सांगितलेलं आहे. आणि ते कसं असतं याची तो मात्र त्याने आत्मचिंतन घेतामध्ये स्वतःला ठेवून आणि ते आत्मचिंतन अधिकाधिक दृढ करून मग तो आत्मरसपान जे असतं त्याची चव त्याने अनुभवावी. मात्र ती जो चव अनुभवतो तो मौनात जातो. मौनाने गुळ चाखला, गुळाची चव कळली पण सांगता येत नाही, गुंगा काय गुळ, अशी स्थिती आत्मरसपान प्राप्त झालेल्याची होते. तर आता आत्मरसपानावरच्या या 4 ओळी ऐका. चरक में डालो खुदी को खुद चरक में डालो, चरक घुमाओ जब तक खुदाई मधु गंधारस ना पाओ. हा चरक कुठला? ध्यान चिंतनाचा. चरक मध्ये स्वतःला बसवणारा कोण? स्वतःहून ध्यान चक्राच्या म्हणजे मेडिटेशनच्या चक्रात बसतो माणूस. स्वतः म्हणजे खुदी का जो मेडिटेटिव्ह चक्र आहे म्हणजे स्वतःच जे ध्यान चक्र आहे त्याच्यामुळे खुद स्वतःहून प्रस्थापित होणं आणि स्वतःच्याच बुद्धीने तीव्र पॅशनेट म्हणजे तीव्र प्रेमाच्या भावनेने, आत्म्याबद्दल तीव्र प्रेमाने ते ध्यानचक्र त्याला गती देणं आणि अशी त्या ध्यानचक्राला गती मिळाल्यानंतर जसा ऊस चरकात ठेवून चाक फिरवल्यानंतर उसाचा रस मिळतो, तसा खुद ध्यानचक्र
घालो चरक घुमाओ चरक घुमाओ जपत खुदाई मधु कन्नार पाओ. चरक कुठला? ध्यान. ध्यान हा तो ध्यान आहे ते चक्र आहे. ते चक्र घुमवणार कोण? ध्यानामध्ये बसतो तोच. आणि हे चक्र घुमवलं कसं जातं? ध्यानामध्ये बसणारा जेव्हा आत्म्याचं ध्यान प्रदीर्घतेने करतो तेव्हा त्या चक्राला गती मिळते आणि खुदमधून खुदाई आत्मरसपान करायची संधी मिळते. जसं उसाच्या सारखा ऊस टाकल्यानंतर उसाचा रस मिळतो. उसाचा रस हा भौतिक रस आहे आणि आत्मरस हा अध्यात्मविद्येचा रस आहे, आत्मविद्येचा रस आहे. आता पुढे आता हे जे काव्य आहे ते स्वामी समर्थांवर आहे. प्रथम एकदा ते म्हणूया, मग अर्थ सांगूया आणि नंतर परत एकदा म्हणूया. प्रशांत उन्मनी स्वये स्वामित्वास पावी. प्रशांत परमशांत झालेला उन्मनी म्हणजे मनाने आपल्या मर्यादा ओलांडून जेव्हा मन ट्रान्सडेंटल होतं त्या अवस्थेला उन्मनी म्हणतात. त्याचं मन उन्मनी झालं तो परमशांत होतो आणि तो स्वतः स्वामित्वास पावे. मी म्हणजे आत्माच आहे या भावनेला म्हणजे स्वामित्वाला तो पावतो. त्याचं मन उन्मनी झाल्यानंतर परमशांत कोर आणि रिक्त होतं असा त्याचा अर्थ आहे. प्रशांत उन्मनी स्वये स्वामित्वास पावी. हे दिसायला स्वामी समर्थांवरचं काव्य आहे, परंतु त्याचा अर्थ जो आहे तो नंतर एकदा सांगू. आधी वाचू, अर्थ सांगू आणि नंतर शांतपणे पुन्हा एकदा म्हणू. प्रशांत उन्मनी स्वये स्वामित्वास पावी. जीवनात जाचा स्वामी समर्थ त्यासी कळलासे जीवनाचा अर्थ. लक्ष्मी लक्ष्मी साधवी तू आत्मा लक्ष्मी रूप जाणी स्वये परमात्मा निरपेक्ष प्रेम करुणारूपी आर्द्र सर्वाप्रती शुद्ध निरंजन भाव सरस्वती माता तीच जाणते पूर्ण शुद्ध प्रेमी स्वामी राहते समतत्वधारी समसेवावरी अखंड अभिन्न भेदाभेद पार ऐसा दैवी जाता असे व्यवहार. स्वामी समर्थांचा येथेची वावर देह मन नवे मी आत्मरूप जाणी ऐसी शुद्ध मती विवेकाची खाणी अखंड बुरुज ज्ञान दूरसे. स्वामी अक्कलकोट तेथ राहतसे अंतरीचे ऐसे भूल ज्ञानी जाणी समत्वी राहणी ऐसी ज्याची वाणी प्रत्यक्ष प्रत्यय एक नित्य राही. प्रशांत उन्मनी स्वये स्वामित्वास पाही. प्रशांत उन्मनी स्वये स्वामित्वास पाही. आपण स्वामी समर्थ म्हणतो. त्या स्वामी समर्थांचं काय वर्णन आहे? अक्कलकोटीचा स्वामी समर्थ. आता अक्कलकोट मधले स्वामी समर्थ. आता कोट याचा अर्थ बुरुज, भिंत किंवा तट असा आहे आणि अक्कल म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्याच्या ज्ञानाचे तट शाभूत आहेत, ज्याची सदसत वेग बुद्धी शाभूत आहे. तर सदसत वेग बुद्धी शाभूत असतो तो आत्मा असतो आणि तो आत्मा सदसत वेग बुद्धी शाभूत असलेला म्हणजे ज्याच्या अकलेचा कोट किंवा बुरुज अभेद्य आहे. त्याचं शहाणपण कधीच त्याचा भेद घेता येत नाही, त्याचा वेद पूर्णत्वाने घेता येत नाही. असं ज्याचं शहाणपण अत्यंत मुळात
कडे त्याच्या आत ज्ञानरूपी डोंगर त्याच्या आत म्हणजे ज्ञान दुर्गाच्या आत जी आत्म्याची ज्ञान म्हणून असलेली जी आत्म्याची संवित म्हणजे सच्चित आनंद रूपाने तुर्या म्हणजे आत्मा तो तिथे बसलेला आहे. तोच स्वामी, तोच मी म्हणजे तो आणि सो म्हणजे मी म्हणणारा सोहम हौसो म्हणणारा स्वामी आहे. आणि तो समअर्थाने सर्व जीवनात सर्वांकडे समत्वाने पाहतो. म्हणून जो समत्वाने समअर्थाने जीवनाकडे आणि जीवनातील प्रत्येक पशु पक्षापासून माणसापर्यंत तो समत्वाने पाहतो, समदृष्टीने पाहतो, समत्वाने व्यवहार करतो. अशा माणसाची अक्कल किंवा अशा माणसाच्या अक्कलेचे बुरुज म्हणजे अशा माणसाच्या अक्कलेचा दुर्ग इतका शाबूत असतो की त्याची ती समत्व दृष्टी, सम आचरण, समव्यवहार, समज्ञान म्हणजे दुसरं काही नसून ते संवित एकत्वाने तुर्येच म्हणजे आत्म्याचं ज्ञान असतं. अशी जिथे तुर्या जागृती झाली तिथे समत्व, समदृष्टी, समव्यवहार आला. आणि असा जो असतो तो मी म्हणजे सो आणि सो म्हणजे मी म्हणजे मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजे जाणकार असतो. तोच माणूस ज्ञानदुर्गामध्ये ज्ञानरूप म्हणून सुखासीनतेने पोहोचलेला असतो. ज्याच्या ज्ञानाचा दुर्ग, ज्याच्या अकलेचे कोट बुलंद आहेत ते कधीच कोणाला भेटता येत नाही. असे अकलेचे बुरुज शाबूत असलेला, सर्वत्र समदृष्टीने समन्यायाने समत्वाने व्यवहार करणारा, पाहणारा, सर्वाभूती भगवंत पाहणारा म्हणजे मी आत्मा असून आत्मा म्हणजे जीव आहेत आणि जीव म्हणजेच आत्मा आहे. सर्वांमध्ये मी आत्मा म्हणून जातो आणि माझ्यामध्ये सर्व जीव आत्मज्ञानाचा आनंद घेतात असं मानणारा जो असतो तो स्वतः मी म्हणजे स्वामी, समर्थाने जगणारा, वागणारा म्हणजे व्यवहार करणारा, आचरण करणारा तो आपल्या या संवित आत्मज्ञानाने आपल्या भोवती असे तटबंदी करतो. ती तटबंदी म्हणजे बुलंद दरवाजे किंवा बुलंद कोट असतात ते. म्हणून ज्ञानी माणसाने आपल्या भोवती आपल्या ज्ञानानेच एक ज्ञानाची तटबंदी केलेली असते. ती कधी कुणाला भेटता येत नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणजे असा संत जो सर्वत्र समत्वाने समदृष्टीने व्यवहार करतो, सर्वांशी प्रेमाने करुणेने दयेने वागतो आणि सर्वांना आपलं संवित आत्मज्ञान वाटतो. तरी सुद्धा तो आपली जागा न सोडता आपल्यालाच तो मध्ये बसून आपल्या भोवती तो आपल्या अक्कलेचे बुरुज म्हणजे आपल्या ज्ञानाचे बुरुज उभे करतो. ते ज्ञान बुरुज ओळखून जो पलीकडे जाऊ शकतो त्यालाच स्वतः मी म्हणजे स्वामी आणि समर्थाने वागणारा म्हणून मी स्वतः स्वामी आहे, मी स्वतःच उन्मनी प्रशांत, मी स्वतःच मनाच्या मर्यादा ओलांडून परमशांत झालेला मी तो म्हणजे स्वामी आहे. समर्थाने समत्वाने जीवनात वागतो, व्यवहारतो, सर्वांवर भगवंत समजून प्रेम करतो, सर्वांना भगवंत मानून त्यांना ज्ञान देतो, सर्वांची प्रेमाने वागतो. असं जेव्हा आपणाला समजेल तेव्हा आपणच स्वतः मी म्हणजे स्वामी समर्थ आहोत आणि आपणच आपल्या या आत्मज्ञानाने आपल्या भोवती अकलेचे बुरुज, अकलेचे कोट निर्माण केले आहेत की जे सहसा कुणाला भेटता येणार नाही. ते त्यालाच भेटता येतील जो स्वतः स्वामी समर्थ असू शकतो याचा अनुभव होईल, त्यालाच ते भेटता येतील. तर आता हे स्वामी समर्थ जे आहेत असे स्वामी समर्थ जीवनात ज्याच्या स्वामी समर्थ, तर अशी ही समदृष्टीने वागण्याची भूमिका ज्याला कायमस्वरूपी प्राप्त झाली तोच आपल्या जीवनात मी नसून स्व असतो म्हणजे आत्मा असतो. म्हणजे मीच आत्मा म्हणजे स्वामी आणि तोच समर्थ असतो, तोच समर्थाने समदृष्टीने समत्वाने वागतो. म्हणून तोच कधीही कुणाकडून पराभूत न होणारा अशा अर्थी समर्थ म्हणजे आत्मविद्येमधला सर्वात पराक्रमी असतो. हे ज्याला कळलं त्याला जीवनात ज्याच्या स्वामी समर्थ, त्याच्या
जीवनात तो स्वतःच स्वामी समर्थ म्हणून अनुभव घेतो. आणि अशा माणसाला त्याशी कळला असे जीवनाचा अर्थ. अशा माणसाला जीवनाचा खरा अर्थ कळतो. पुढे त्याला काय कळतं की प्रत्येक प्राणागणिक श्वास उच्छ्वास श्वास उच्छ्वास आणि दोन श्वासामधील अंतर म्हणजे कुंभक, अनुलोम विलोम म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घेणं, उजवीतून सोडणं, मग उजवीतून घेणं, डावीतून सोडणं. त्याला असं कळतं की अनुलोम विलोम पद्धतीने श्वास आणि उच्छ्वास आणि त्या दरम्यान जे कुंभक आहे ही जी सर्व प्राणांची हालचाल आहे ती प्राणांची हालचाल सांगते की लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. तेव्हा अशा असा जो स्वामी समर्थ असतो त्याच्या दृष्टीने प्राण म्हणजे लक्ष दे लक्ष दे लक्ष दे लक्ष दे सांगणारा वायूचा किंवा प्राणांचा जो प्रभाव आहे तो सांगतो लक्ष्मी म्हणजे स्व मीने स्वकडे आत्म्याकडे लक्ष द्यावं. असा जो अशी जी प्राणांची हालचाल आहे त्या प्राणांच्या हालचालीला हा स्वामी समर्थ असं ओळखतो की प्राणांची हालचाल सांगत आहे की लक्ष्मी 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 हे माझ्याकडे 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 म्हणजे आत्म्याकडे लक्ष दे. म्हणून ज्याला स्वामी समर्थाचा अर्थ कळला त्याला हे कळते की प्रत्येक प्राण स्वतःला सांगत आहे की मी नव्हे तर तू आत्मा आहेस आणि तू स्वतःकडे लक्ष दे, आत्म्याकडे लक्ष दे, आत्म्याकडे लक्ष दे. सांगणारी श्वासाची हालचाल म्हणजे लक्ष्मी 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 म्हणजे आत्म्याकडे लक्ष दे, आत्म्याकडे लक्ष दे, आत्म्याकडे लक्ष दे. आणि ही जी श्वासाची हालचाल जेव्हा आत्म्याकडे लक्ष येते तेव्हा तो आत्मा म्हणजे नारायण आणि ही हालचाल म्हणजे लक्ष्मी म्हणजे नारायणची पत्नी लक्ष्मी म्हणजे प्राणाची हालचाल ही आत्म्याची हालचाल. प्राण आत आहे, आपला प्राण बाहेर आहे आणि आत्मा आत आहे. नारायण आत आहे आणि प्राणाची म्हणजे प्रकृतीची हालचाल म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणणारे प्राण ही लक्ष्मी आहे. म्हणून आत्म्याकडे लक्ष द्या असे जेव्हा प्राण सांगतात तेव्हा प्राण जे सांगतात ते लक्ष्मी 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 म्हणजे आत्म्याकडे लक्ष द्या असा त्या प्राणाचा किंवा प्रकृतीचा अर्थ आहे. म्हणून आत्म्याकडे नारायणाकडे प्राणरूपी प्रकृती जेव्हा लक्ष येते तेव्हा ती नारायणाची लक्ष्मी म्हणून कार्य करते. हे असा लक्ष्मी नारायणाचा प्राण आणि आत्म्याचा संबंध आहे. आता एकदा कळलं की आत्मा म्हणजे नारायण आणि श्वास जे लक्ष्मी लक्ष्मी म्हणतात ते श्वास किंवा प्राण म्हणजेच प्रकृती रूपाने लक्ष देणारी आत्म्याकडे पाहणारी नारायणाची लक्ष्मी. हे एकदा जेव्हा कळलं तेव्हा त्या लक्ष्मी नारायणाचं जे प्रेम असतं ते जगाबद्दलचं प्रेम एवढं आर्द्र होतं, करुणेने भरलं जातं की त्याच्यातून काही कवनाचा जन्म होतो. आणि लक्ष्मीनारायण प्रेमाने एकरूप झाल्यानंतर त्याच्यातून जी सरस्वती बाहेर पडते सारस्वती ती रसपूर्ण वाणी बाहेर पडते. आता रस 9 रस आहेत पण हा करुणेचा रस आहे. म्हणजे लक्ष्मी आणि नारायण एकरूप झाल्यानंतर त्यांच्यातून करुणार्द्रतेने जे संगीत बाहेर पडतं, जे गीत बाहेर पडतं त्यालाच सरस्वती म्हणतात. म्हणून आत्म्याला प्राणाने जाणणं म्हणजे प्राण प्रकृतीने आत्म्याशी एकनिष्ठ असणं म्हणजे प्राण प्रकृती आत्म्याशी एकनिष्ठ असते किंवा नारायणाशी प्राण प्रकृती लक्ष्मी म्हणून एकनिष्ठ असते. आता नारायण आणि लक्ष्मीच्या संयोगातून जगाप्रती कारुण्य भाव, रुजुभाव, प्रेमभाव, आनंदाचा भाव जन्माला येतो त्याला सरस्वती म्हणतात. आणि एकदा का लक्ष्मी आणि नारायण याचं रूपक आपल्याला कळलं की त्याच्यातून सरस्वती जन्माला येते आणि ती सरस्वती पूर्ण शुद्ध प्रेमी स्वामी राहत होते आणि तिच्या पूर्ण शुद्ध प्रेमातच स्वामी समर्थ राहतात. आणि पुढे मग असा उपदेश की लक्ष्मी सरस्वती आणि आत्मा मिळून स्वामी समर्थ असलेला त्यांचा पुढे असा उपदेश आहे समतत्वधारी समत्वे वावरी. सर्वत्र समानतेचं तत्व धारण करा आणि समत्वाने जीवनात वावर करा. अखंड अभिन्न भेदाभेद पार. तुम्ही अखंड आहात, अभिन्न आहात. तुम्ही कुणापासून वेगळे होऊ शकत नाही आणि दुसरा कोणी तुमच्यापासून वेगळा नसतो. तुम्ही एकत्वाने अखंड आहात, अभिन्न आहात आणि
दैवी व्यवहार असतो त्याच्याच जीवनात तो स्वतः स्वामी समर्थ म्हणून वावरत असतो. देह मन नव्हे मी आत्मरूप जाणी, देह नाही मन नाही मी आत्मा आहे जाणा, ऐशी शुद्ध मती विवेकाची खाणी. अशी ही शुद्ध मती असते तीच विवेकाची म्हणजे सत असत विवेक करण्याची खाणी म्हणजे खजिना असतो. म्हणजे मी देहमन नाही मी आत्मा आहे असं ज्याला कळतं त्याची बुद्धी एवढी शुद्ध असते की तो स्वतः सदसत विवेकाचा महामेरू सदसत विवेकाची महाखान खान म्हणजे खजिना असतो. आणि अशा वेळेला असं घडतं त्या माणसाचे अखंड बुरुज ज्ञान दुर्ग असे, त्या माणसाचे ज्ञानरूपी बुरुज अखंड असतात, ते कधी कोणाला भेटता येत नाहीत. म्हणून त्या अखंड ज्ञानरूप बुरुजांच्या आत हा जो राहतो तो म्हणजेच स्वामी समर्थ अक्कलकोटीचा अकलेचे कोट साबूत असलेला स्वामी समर्थ. हे ज्याला कळलं तो आता स्वतःच अक्कलकोटचा स्वामी समर्थ होतो. आणि हे एकदा अंतरी ऐसे गूढ ज्ञान जाणी, अंतरातलं गूढ ज्ञान ज्यांनी जाणलं समत्वी राहणी तैसी ज्याची वाणी, तो समत्वात राहतो, तो समत्वाचा आचार करतो, समत्वाचा विचार करतो, समत्वाची कृती करतो आणि त्याच्या वाणीतून सामवेद समत्वाच्या जाणीवा बाहेर पडतात. म्हणून सामवेद हा सर्वात उत्कृष्ट आहे, कारण तिथे समत्व आहे. आणि समत्वम इति योगच्युते, समत्व म्हणजेच योग. ही योगाची परिपूर्ण व्याख्या सामवेदी माणसामध्ये जागृत असते. अशा सामवेदी अंतरीचं गूढ जाणतो, तो स्वतःला आत्मा आहे समजतो, तो मी म्हणून पाहत नाही. समदृष्टी आचरण भेदाभेद पार निष्कलंक दोषरहित जीवन असं ज्याचं असतं तोच स्वतः स्वामी समर्थ आत्मा म्हणून आत राहतो. आणि त्याच्या बिनतोड ज्ञानाचे गुरु म्हणजे अक्कलेचे कोट कधी न भेटता येणारे शाबूत असतात. आणि आतमध्ये असा माणूस अक्कलेचे कोट शाबूत असलेला मी नव्हे तो आत्मा म्हणून समर्थपणे सम अर्थाने वावरतो. आणि सम अर्थाने जो वावरतो वागतो तो नेहमीच समर्थ म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वत्र पराक्रमी असाच असतो. हे अंतरीचे गूढ ज्ञान ज्याने जाणलं त्याची समत्वामध्ये राहणी आणि त्याची वाणी पण समत्वाची असते. आणि असा हा समत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय घेत नित्य राही. सर्वत्र समत्वाचा सर्वत्र आत्मतत्वाचाच प्रत्यक्ष प्रत्यय म्हणजे अनुभव जो घेत नित्य राहतो तो स्वतः प्रशांत उन्मनीस तो हे स्वामित्व असत आहे. तो अत्यंत परमशांत होतो, उन्मनी होतो आणि स्वतःकडे स्वामी म्हणून स्वामित्व म्हणजे माझा गुण म्हणजे स्वामित्व, माझं असणं हेच स्वामित्व, माझं असणं हीच संपूर्ण जगाची मालकी असणं असा तो स्वतःकडे पाहतो. प्रशांत उन्मनी सोय स्वामित्व असं पाहिजे. तर हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे काय हे सांगणार आणि त्यांचं तत्व विशद करणारं काव्य आहे. सर्व भक्तांनी लक्षपूर्वक आतापर्यंत ऐकलं असेल. आता एकदा पुन्हा ते छान शांत स्वरात म्हणून आपण पुढे बोलूया. प्रशांत उन्मनी सोय स्वामित्व असं पाहावी. जीवनात स्वामी समर्थ त्याची कळला से जीवनाचा लक्ष्मी लक्ष्मी साधवी आत्मा लक्ष्मी रूप जाणी स्वामी परमात्मा निरपेक्ष प्रेम करुणा रूपी आर्द्र सर्वाप्रती शुद्ध निरंजन भाव सरस्वती माता तीच जाणते पूर्ण शुद्ध प्रेमी स्वामी राहतसे समतत्वधारी समत्वेवावरी अखंड अभिन्न भेदाभेद पार ऐसा दैवी ज्याचा असे व्यवहार स्वामी समर्थांचा तेथे
पावर देह मन नवे मी आत्मरूप जाणी ऐसी शुद्ध मती विवेकाची खाणी अखंड गुरुज ज्ञान दुर्गसे स्वामी अक्कलकोट ते राहते अंतरी कैसे गूढ ज्ञान जाणी समती राहणी ऐसी जाची वाणी प्रत्यक्ष प्रत्यय एक नित्य राही प्रशांत उन्मनी स्वये स्वामी श्वास पावी प्रशांत उन्मनी स्वये स्वामी श्वास पावी. हे 295 ते 97 मध्ये आलेलं काव्य आहे. आता पुढे जाऊया. आता पुढे आहे केवळ सारा नारायण. आता बघा, सर्व ज्ञानेंद्रिय आणि सर्व कर्मेंद्रिय याच्यामध्ये नारायण म्हणजे अबोव मेल्स अँड फिमेल्स म्हणजे नरनारी, सर्व पशु पक्षी कीटकांपासून माणसांपर्यंत सर्व नर आणि सर्व नारी इथून जन्माला येतात. ते निवासस्थान म्हणजे नारायण. त्या कारणाने आपल्या कर्मेंद्रियांमध्ये आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये सदोदित नारायण म्हणजे आपला जन्मदाता वास्तव तिथून आपण जन्मात आलो असे आपण सर्व नरनारायण प्रत्यक्षामध्ये असे सर्व आपण नर आणि नारी म्हणून जिथून म्हणजे नारायणातून आपण जन्म दिले सर्व नरनारी आपला जन्म नारायणातून असल्यामुळे सर्व नरनारी हे प्रत्यक्षात नारायणच आहेत. त्या कारणाने आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये आणि कर्मेंद्रियांमध्ये शक्ती रूपाने ऊर्जा रूपाने चैतन्य रूपाने जे वागत आहे आणि आपल्याला वागवून घेत आहे तो नारायण म्हणजे आत्माच आहे असं लक्षात घ्या. आणि जेव्हा ही सर्व 10 इंद्रियांमध्ये आत्मा नारायण राहतो हे लक्षात येतं तेव्हा ही 10 इंद्रिये आपल्यामध्ये नारायण आत्मा आहे समजल्यामुळे मोकळी होतात. म्हणजे त्यांच्यातील कर्म करण्याचं संकल्प विकल्पात्मक जी कष्टदशा आहे त्या सर्व कष्टदशेतून ही इंद्रिये मोकळी होतात आणि मन सुद्धा अमन होतं आणि अथांग अनंत अशी एक आपल्या संपूर्ण शरीरामध्ये अवकाश निर्माण होतो, पोकळी निर्माण होते, मनाचं अमन होतं आणि सगळे केवळ आणि केवळ आत्म्याचं दर्शन होतं. असा या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांमध्ये आपला मूळ कर्ता नारायण आपला जन्मदाता नारायण राहत आहे लक्षात आल्यानंतर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिये त्यांची ताठर भूमिका सोडतात आणि आत्मनारायणाच्या दर्शनाने ती अत्यंत इलॅस्टिक म्हणजे लवचिक बनतात. प्रत्येक परिस्थितीला सहज सामोरी जाणारी म्हणतात. ती सहजपणे आत्मा म्हणून वावरतात. त्यामुळे अशा पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना जिथे नारायणाचं दर्शन झालं तिथे ती सर्व दशेंद्रिय सहज मोकळी होतात, मनाचं अमन होतं आणि संपूर्ण हृदयापासून संपूर्ण आपल्या स्थूल सूक्ष्म कारण देहामध्ये एक अथांग अवकाश एक पोकळी तयार होते, मनाचं अमन होतं. त्यामुळे परमशांतीची निर्मिती होते आणि या पोकळीतच आत्म्याचा मुक्त संचार चालला हे लक्षात येतं आणि त्या मुक्त संचारी आत्म्यालाच आपण नारायण म्हणतो. तर म्हणून सगळीकडे आहे ते केवळ नारायण नारायण आणि नारायण. त्याच्यामध्ये स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण हे 5 ज्ञान म्हटलं की स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे जीभ, दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे कान. म्हणजे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही पंचज्ञानेंद्रिय. आणि पाद म्हणजे पाऊल, हस्त म्हणजे हात, मुख म्हणजे तोंड आणि दोन्ही उपस्थ म्हणजे आपलं बुधेंद्रिय आणि आपलं जननेंद्रिय. म्हणजे पाय, हात, तोंड, लिंग आणि बुधस्थान ही 5 कर्मेंद्रिय. पाद म्हणजे पाय, हात, मुख, लिंग आणि बुध ही 5 कर्मेंद्रिय आणि स्पर्श गंध रुची दर्शन
दर्शन श्रवण म्हणजे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही 5 ज्ञानेंद्रिय. या 10 ज्ञानेंद्रियामध्ये केवळ आणि केवळ तो आत्मा म्हणजे आपला निर्माता, इथून सर्व नरनारी आले ते निवासस्थान नारायण राहतो. हे एकदा लक्षात आलं की स्वाभाविकपणे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय निर्धास्त होतात. आत्मतत्वावर विसंबून आत्मतत्वाच्या निर्देशानुसार सहज पद्धतीने ती कार्य करतात. आता संकल्प विकल्पात्मक कर्माचा ऱ्हास होतो आणि सहज क्रिया उद्भवते. आणि असा हा संकल्प विकल्पात्मक कर्म गेल्यानंतर, कर्मत्याग झाल्यानंतर तो नारायणच त्याची क्रिया, त्याचा खेळ, त्याची क्रीडा या देहाद्वारे चालवतो. आता व्यक्तीला मी म्हणून असं काही करायचंच नसतं. व्यक्ती दशेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हा आत्माच आहे. मन सुद्धा अमन अवस्थेत आत्माच आहे. सगळीकडे नारायणाचाच संचार आहे. हे जेव्हा एकदा लक्षात येतो तेव्हा तो माणूस आत्म्याशी एकरूप होतो आणि त्याच्या म्हणून आत्म्याचं भजन नारायण 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 असं विना शब्द उमटतो. म्हणून सोहम हौसो ध्वनी जो आहे तो न उच्चारता सुद्धा येत राहतो. सा अहम हमसा म्हणजे आय एम दॅट इज मी हे न बोलता सुद्धा ते उच्चारण होतं. तेच उच्चारण नारायण 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 म्हणजे सर्वांचं केंद्र, सर्वांचं मॅट्रिक्स, गर्भाशय म्हणजे आत्मा. अशा अर्थी शब्द न बोलता सुद्धा अंतरंगामध्ये नारायण संकेताची धून चालू राहते. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण नारायणाला, आत्म्याला पावतो आणि आपणच नारायण आणि आत्मा म्हणून स्वयंसिद्धतेने उरतो. असा या केवळ सारा नारायण काव्याचा मथिता अर्थ आहे. मथित म्हणजे मंथन करून काढलेला अर्थ. मथित नव्हे, मथित मंथन करणे. जसं ताकाचं मंथन करून नवनीत लोणी हे सार म्हणून काढतात, तसं आत्मचिंतन करून आत्म्याचं मंथन करून त्यातून आपण नारायण म्हणजे आत्मा त्याचं दर्शन घेतो. आणि त्या दर्शनात तो माणूस सहजपणे मुक्तपणे वावरतो आणि केवळ सारा नारायण ही त्याची अंतस्थ भूमिका पक्की होते. आणि मग खऱ्या अर्थाने तो जीवनात राहून सुद्धा जीवनमुक्त होतो. म्हणून हे काव्य नीट आहे का? केवळ सारा नारायण. स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण